नमस्कार, माझं नाव सोनुताई आबाराव मेंढके, शिवनिकेतन हायस्कूल सावरगाव नसरत या शाळेमध्ये माध्यमिक शिक्षिका म्हणून कार्यरत आहे. जिल्हा परिषदेने चुकीच्या पद्धतीने अतिरिक्त ठरवलेल्या आहे. यापूर्वी आम्हाला आदेश देण्याच्या अगोदर 2 याद्या जाहीर केल्या होत्या. त्या याद्यामध्ये आमचं नाव नव्हतं आणि त्यानंतर कोणतीही पूर्वकल्पना आम्हाला दिली नाही आणि तात्काळ आम्हाला आदेश देण्यात आले. या अतिरिक्तचा आदेश देण्यात आला की आम्ही जे आदेश दिलेले आहेत त्या आदेश दिलेल्या शाळेमध्ये समायोजन करून घ्यावे. आणि आमच्यावर हा अन्याय झालेला आहे, कारण मी माध्यमिक शिक्षिका आहे. माझी नियुक्ती 10वी ब या वर्गावर नियुक्ती आहे आणि मला 6वी ते 8वी या वर्गासाठी अतिरिक्त ठरवण्यात आलेले आहे. आणि शाळेमध्ये किंवा अंतर्गत ज्या शाळा आहेत, 3 शाळा आहेत आणि या 3 शाळेमध्ये एसटी मागासवर्गीय एकही कर्मचारी नाही आणि बिंदू नामावली अद्ययावत नाही. तरी सुद्धा बिंदू नामावलीचा कोणताही विचार न करता, आरक्षणाचा कोणताही विचार न करता मला माझ्यावर अन्याय केलेला आहे हे स्पष्ट मला कळत आहे. 2 छोटे माझे मुलं आहेत आणि आमरण उपोषण छोटे बाळ आहेत. मला कुठेही सोडता येत नाही आणि हा माझ्या सोबत माझ्या छोट्या बाळावर सुद्धा अन्याय झालेला आहे, कारण छोटे बाळ सांभाळायला मला कोणी नाही घरी. त्यामुळे मला सोबतच उपोषणाला घेऊन बसावं लागत आहे. जोपर्यंत माझी जी मागणी आहे ती मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत मी आमरण उपोषण करणार आहे. माझे नाव श्री महेश बालकिशन पिस्के आहे. माझी मूळ आस्थापना शिवनिकेतन माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय सावरगाव नसरत येथे आहे. 1 ते 5चा मी शिक्षक आहे. संच मान्यतेमध्ये आमच्या शिवनिकेतन हायस्कूलमध्ये 12 पैकी 12 पदे कार्यरत असतानाही दोन्ही शाळेची एकत्रित त्यांनी शिक्षक दाखवून मला बिंदुमान नामावली अद्ययावत नाही तरी पण मला अतिरिक्त केलंय. आणि त्यामुळे माझी एकच मागणी आहे की नियमानुसार अतिरिक्त होत नाही आणि माननीय साहेबांनी याबद्दल लवकरात लवकर निर्णय द्यावा. पहिली आणि दुसरी यादी माननीय शिक्षणाधिकारी साहेब यांनी 24 फेब्रुवारी आणि 25 मार्च रोजी प्रकाशित केली. त्यामध्ये आमच्या दोन्ही शिक्षकांची नावे नव्हती, पण 27 मार्चला आमच्या मुख्याध्यापकांनी तसे पत्र दिलं आणि 30 मार्चला आम्हाला आदेश घेऊन जा असा कार्यालयातून फोन येतो आणि आम्हाला तर काहीच माहीत नव्हतं. आम्हाला सुनावणी म्हणण्यापेक्षा आम्हाला लेखी किंवा कळवण्यात आलं नाही किंवा तोंडी सूचनाही दिल्या नाही आणि डायरेक्ट आदेश घेऊन जा असा माननीय शिक्षणाधिकाऱ्यांचा ऑफिसमधून फोन आला. आम्ही शाळेमध्ये 15 जून 2026 रोजी नवीन शैक्षणिक वर्ष सुरू झाले आणि त्या दिवशी मी शाळेमध्ये गेलो असता माननीय सचिव यांनी मला शिक्षण संस्था सचिव यांनी हाताला धरून मला बाहेर शाळेच्या काढल्या, कारण तुमचं इथे काही नाही आणि मला रिलीव्ह पण केलेलं नाही किंवा तसे आदेशही मला मिळालेले नाही. तरी असं साहेबांनी माझ्यासोबत ही घटना घडली आहे. यामध्ये माननीय शिक्षणाधिकारी साहेब यांनी लवकरात लवकर योग्य तो निर्णय द्यावा ही नम्र विनंती मी त्यांना करतो. निश्चितच जोपर्यंत मागणी मान्य होणार नाही तोपर्यंत मी आमरण उपोषण या ठिकाणी करेन.